नमस्कार मित्रांनो, मी आज करून पाहते कोकणी पद्धतीचे घावण। तर बघा, आता माहीत नाही जमते की काय। तर डोसे करणं सोपे आहे, पण हे घावण पसरवणं म्हणजे थोडं कठीणच वाटतंय मला। तरी आपण प्रयत्न करायला काही हरकत नाही, म्हणून माझा हा एक छोटासा प्रयत्न आहे। जमलं तर ठीक आहे, नाही तर बघू। मी आधी उत्तप्पम करून घेतले अशा पद्धतीने। अशा पद्धतीचे उत्तप्पम करून घेतले आणि त्याचं सारण होतं, तर मी म्हटलं चला आपण थोडंसं घावण हा प्रकार करून पाहावं। असे कोकणातल्या महिला करतात, खूप सुंदर पद्धतीने करतात। त्यांचं ते पात्र पण थोडं वेगळं असते। आता हा आपला निर्लेप तवा असल्यामुळे माहीत नाही कसे होतात, तर पण एक छोटासा प्रयत्न मी करून बघितला इथे। घावणाचा प्रकार त्याला झाकत असते, पण मी झाकलंय पण नाही कशाने। याच्या आता कडा थोड्याशा सोडून घ्यायच्या। थोडं कडक होऊ द्यावं लागेल। जमलं बऱ्यापैकी। सुट्टा झालं पण जमलं थोडं। अशा पद्धतीने मी घावण केलं आहे। तर या मग खायला, तोपर्यंत बाय।